साधूया, कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपल्या दोघांचंही स्वागत. नमस्कार. खूप आनंद झाला तुम्हाला परत कट्ट्यावर बघून. मला आनंद झाला. आणि मधल्या काळामध्ये तुमचं मोठं आजारपण झालं, तुम्ही अभिनयापासून थोडे बाजूला गेला होता, तुम्ही आता पुन्हा येताय. काय अनुभव आहे देऊळ बंदचाही आणि एकूण ह्या मधल्या काळामध्ये जे काही ज्याच्यातून तुम्ही गेलात त्याच्याबद्दलचाही? खरं सांगायचं तर आजारपणाशी बोललेलं मला आवडत नाही, कारण तेच बोलायला लागतं. तीच औषधं, तेच डॉक्टर, तेच म्हणजे विशेष काय नाही. पण मला खूप अपेक्षा होती की उत्साह होता की कधी सुरू होते फिल्म. पण बोलण्यामध्ये खूप फरक पडत होता. बोलणं तपपल स्लॅरिंग होत होतं. त्यामुळे 1.5 वर्ष थांबले माझ्यासाठी. आणि खरंच हा त्यांचा मोठेपणा आहे, खऱ्या अर्थाने मोठेपणा आहे की एका कलावंतासाठी एक युनिट 1.5 वर्ष थांबू शकतं. आणि मला खरंच अभिमान वाटतो सगळ्यांचाच. मला खूप प्रेम मिळालं या युनिटमधनं आणि खूप चांगलं गायडन्स मिळालं, मार्गदर्शन मिळालं. आणि आज ही परिस्थिती आहे की हे पिक्चर संपलाय आणि डबिंग झालंय, सगळं झालंय. पण मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही करत नव्हतात काम, तेव्हाचा जो काळ होता, तर म्हणजे त्यावेळेला काय भावना होती? म्हणजे आता ते नकोच असं वाटत होतं का कधी एकदा परत सुरू करतोय असं नाही, वाटत नकोच असं कधी वाटणारच नाही मला. कारण मला शिवशिवत होतं. अच्छा. म्हणजे मला आठवतं, मी जेव्हा हिंदी फिल्म्स करत होतो त्यावेळेला नाटक करत नव्हतो, तर मी शिवाजी बंदरला कधी गेलो तर विंगमध्ये उभा राहायचो आणि विचारायचो आर्टिस्टला, यू आणि सेम तसंच मला स्वप्नात दिसायचं की मी काम करतोय आणि कॅमेरा चालू आहे, सगळं असं एक वातावरण सगळ्या डोळ्यासमोर यायचं. पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा आयुष्यात सिनेमा केला असेल, तो कुठला होता? एक डाव भुताचा. अच्छा, तो तुमचा पहिला सिनेमा होता? माझा पहिला सिनेमा 83 मधला. अच्छा. रवींद्र नाबाडे आमच्या कॉलेजमध्ये होता ना, आणि तो मला म्हणाला होता की मोहन तू काम करतात. आणि ऐन वेळा माझं काम बदललं गेलं त्याच सिनेमात. मेन विलन होतात, पण समोर काही गडबड झाली, तो श्रीकांत देशमुख आतमध्ये आला. तर मला असं विचारायचं होतं की त्यावेळेचा उत्साह किंवा त्यावेळची हुरहुर किंवा त्यावेळचं जो हुरहुर आता पण होती. म्हणजे 2 वर्षांनी काम केलं तर कसं पहिल्या इंटरव्ह्यू धगधग होते ना, मनात टेन्शन होतं, तसंच टेन्शन ह्या वेळेला आलं होतं. कॅमेरा चालू, कॅमेरा आवाज नाही येत आजकाल, पण त्यावेळेला यायचा कॅमेराचा आवाज की कॅमेरा सुरू झाला, मग कळायचं बापरे गडबड आहे काहीतरी. पण खास करून बोलण्याच्या बद्दल तुम्हाला मेहनत तुम्ही केली स्वतःवर? हो, मला अजिबात बोलता येत नव्हतं आणि पडायचो मी, उभा राहिलो की पडायचो, बॅलन्स जायचा माझा. वॉकर घेऊन चालत होतो मी आणि प्रॅक्टिस केली. मग हातात पेन्सिल, तोंडात पेन्सिल बोलायचं, पण अजूनही अडखळणं संपत नाही माझं. म्हणजे त्या आजारांनी 2 परिणाम झाले, कलावंतांचं मग कॅरियर संपलं माझं असं म्हणायला हरकत नाही, पण मला संपायचं नव्हतं. ते जिद्द होती माझ्यात आणि अजूनही करतोय मी. आम्हाला फार म्हणजे